आळंदी परिसरातील दुहेरी हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई. 2 निष्पाप जीवांचा खून करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली आहे. घटना नेमकी काय? दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी हनुमानवाडी, ठाकरवस्ती, केळगाव, आळंदी येथे एक महिला आणि 6 वर्षांच्या चिमुरडीचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृतांमध्ये मंगल शिंदे आणि 6 वर्षांची घनश्री केदारी यांचा समावेश आहे. फिर्यादी संगीता केदारी या रात्रीपाळीवर कामावर असताना घरी त्यांची नात आणि शेजारील महिला दोघीच होत्या. सकाळी घरी परतल्यावर दोघींचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांची झटपट कारवाई. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तपासादरम्यान संशयित म्हणून विनायक भवारी याचे नाव समोर आले. गुन्हे शाखा युनिट 3ने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आळेफाटा परिसरात सापळा रचत पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल समाधान जवळून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीचे नाव विनायक तुकाराम भवारी, वय 31 वर्ष, मूळ राहणार संगमनेर. प्राथमिक चौकशीत हा दुहेरी खून कौटुंबिक वादातून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हे शाखा युनिट 3ने अतिशय वेगाने तपास करत आरोपीला अटक केल्यामुळे मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळालं आहे. या कारवाईसाठी पोलीस आयुक्त ते गुन्हे शाखेच्या पथकापर्यंत सर्वांचं कौतुक होत आहे. पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा तुमचं चॅनल सत्यवार्ता न्यूज.